सकाळच्या जेवणासाठी गरमागरम अशी झणझणी सोयाबीनची भाजी तयार केली आहे। बघा किती छान उकळी येते आणि दिसायलाही किती मस्त लागले। नमस्कार, आज आपण खूप चविष्ट आणि झटपट तयार होणारी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। ती भाकरी पोळी किंवा भाताबरोबरही चांगली लागते। तर चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। मसाल्याची सोयाबीनची भाजी घेण्यासाठी मी ते घेतलेले आहेत सोयाबीन। ते आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि गरम पाण्यात टाकायचे। इथे चांगले पाणी गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया। हे एक 10 मिनिटं चांगले भिजत घालूया त्याच्यामध्ये पाण्यामध्ये। कढी करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर। तर चला कांदा आणि टोमॅटो आपण चिरून घेऊया। आता हे सगळं आपण मिक्सरमधनं चांगलं बारीक करून घेऊया गंधासारखं। बघू शकताय मसाला चांगला बारीक झालेला आहे, गंधासारखा छान झालेला आहे। आता आपण फोडणी टाकूया। त्याच्यासाठी आपल्याला बघू शकताय गरम पाण्यात सोयावडी चांगली भिजलेली आहे। आपण आता चाळणीत ते नितळून काढूया। आता तुम्ही बघू शकताय चांगली भिजलेली आहे। आता त्याच्यावर आपण चांगलं गार पाणी टाकून घेऊया। चांगली स्वच्छ धुवून घेऊया। आता हे थोड्या वेळ नितळत लावूया। आता हे चांगलं पाणी त्याच्यातनं काढूया, पिळून काढूया सोयाबीन वडी। सोयाबीन वडी चांगली पिळून घेतलेली आहे। आता आपण एक छोटासा बटाटा चिरूया। आता चांगलं बारीक चिरून घेऊया आपण बटाटे। गॅस पेटवून आता पॅन ठेवलेला आहे। आता पॅन चांगला गरम होऊ देऊया। मध्ये आता तेल टाकूया। आता तेल गरम झालं की आपण ते चिरलेला एक बटाटा आहे ते चांगला फ्राय करून घ्यायचा आहे ह्या तेलामध्ये। तुम्ही बघू शकताय बटाटा चांगला फ्राय झालेला आहे। आपण आता ते काढून घेऊया। आपण सोयावडी चांगली भाजून घेऊया ह्या तेलामध्ये। सोयावडी भाजून घेतली की त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जातं। त्याच्यामुळे कधीही तेलामध्ये सोयावडी चांगली भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं सोयावडी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। जास्त तेलाचा वापर त्याच्यामध्ये करायचा नाही। आता आपण फोडणी टाकूया सोयावडीला। तेल तापलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये आता 2 लवंग आणि 2 मिरं टाकूया आणि त्याच्यामध्ये तमालपत्र एक टाकून घ्यायचे आहेत, 2 छोटी पानं। आता त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊया आपण। मसाला चांगला तेलामध्ये लाल होस्तर भाजून घ्यायचा आहे, चांगला तेल सुटेपर्यंत। हळद टाकून घेऊया, हिंग,
आता तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकताय मसाला छान भाजलेला आहे आणि वास पण असा चांगला दरवळत आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसणाची चटणी टाकून घ्यायची आहे. इथे मी कुठलेही मसाले वापरलेले नाहीत, फक्त थोडंसं एक तमालपत्र, लवंग आणि ते वापरलेलं आहे. मी कुठलेही पावडरीचा वापर ह्याच्यामध्ये केलेला नाही. आता तेलामध्ये चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे. आता थोडंसं याच्यात कोमट पाणी टाकून घेऊया. आता मसाला आपण पाण्यात पण चांगला शिजू देऊया, चांगला तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर फार छान झालेलं आहे त्याचं. आणि भाजी एकदम काय अशी हे नाही आहे, साधीसुधी भाजी केलेली आहे कमी साहित्यामध्ये. सकाळच्या घाईमध्ये ही भाजी टिफिनला पण सोयीस्कर पडते देण्यासाठी. आता आपण मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये चवीपुरते. आता तुम्ही बघू शकता मसाला चांगला इथं ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये पण चांगला शिजलेला आहे. ते टाकून घेऊया आपण. सोया वडी. आता ही मसाल्यामध्ये चांगला हे करून घेऊया, भाजून घेऊया अजून थोडीशी. कलर तर फार छान आलेला आहे, मस्त. आता थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी केलेलं टाकूया. अशी रबरबीत भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. ही भाजी तर गरम चपाती बरोबर भन्नाट लागते. मंद आचेवर आपण ह्याला 5 ते 10 मिनिट आपण चांगली भाजी शिजून देऊया. अजून भाजी छान उकळू देऊया 2-3 मिनिट, म्हणजे सोयाबीनमध्ये मसाल्याची चव छान मुरते. सोयाबीनच्या वडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.